हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ पूजा डेली ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. बघा आज आमच्या रानाकडं मेंढरं आलती आणि लगेच मग भैया ही आजारी पडलेला. आमचा सकाळ धरणच त्याचा कान दुखत होता. कान दुखल्यामुळे त्याला कणकणी आलती. मग त्याचा पप्पा त्याला औषधं देत होते. कारण का माझ्याकडनं औषधं प्यायला म्हणजे नाटकं करतोच, पण मला राग पण येतो औषधं नाही प्यायल्यावर. म्हणून मी काय केलं तर मग ह्यांना म्हणलं तुमचं तुम्हीच पाजा. मग ह्यांचं ह्याने औषधं पाजत होते बघा. आणि चाललेलं ह्यांचं वारकरी ही आमच्या इकडं म्हणजे पिलीवमध्ये भरपूर अशी वारकरी ही येते ती ना. मग तिकडं जायचं काम चाललेलं ह्यांचं. म्हणलं त्याला औषधं पाजा आणि तुम्ही जावा. आज सोमवार होता बघा. आणि म्हणलं आता खिचडी बिचडी काय करण्यापेक्षा आहे का नाही, दर सोमवारी करतच नाही पण आज बी करू वाटत नव्हती. पण दिदीलेच मागं लागलेली म्हणून म्हणलं चला जरा पापडच तळावं. आता शाबू भिजू घातला नव्हता म्हणून पापड तळायला घेतलं बघा. आणि हे बघा मम्मीने दिलते पापड बरं का हे करून. उन्हाळ्यात आम्ही तिथं केलते सगळ्यांनी ते पापड आहेत. आगे जाऊन आलो आलो आम्ही गावात जाऊ ना. गावात पालखी नाहीये. आता गावात मृदुलाची पण नाहीये. अगं सकाळी तिकडे नाश्ता आहे आपल्या इकडे. कोण गेली? विशाल काका, गणेश काका. तिथं व्हिडिओ करायला एवढे लोक ना तिकडे. च्या गावात बघा गोंदावलेकर महाराजांची पालखी म्हणजे भरपूर असे वारकरी असतात की म्हणजे वारीला येतात. मग त्या निमित्तानं अख्ख्या पिलीव हा काय म्हणतात त्याला. आणि कसं असते एकदम वारीचं भरपूर ब्लाऊज बघा हा पूर्ण झालाय. आणि प्रिन्सेस कट आहे बरं का. हे पण हे काय प्रिन्सेस आहे. आणि पुढचा असा गोलगाळा आहे आणि बाही छोटीच आहे. आणि माग व्ही नेक आहे. व्ही आकार दिलाय ब्लाऊजच्या गळ्याला. आणि खाली हा असा बो केला. आता त्याच्यामध्ये लावायला हे नव्हतं माझ्याकडं बटन. मग मी काय केल्यात मणी लावल्यात असे. हे मणी असे लावलेत आणि खाली असं हे केले बोला बंद. म्हणजे एकदम डिझाईन पण छान दिसेल म्हणलं. सिम्पलच पण व्यवस्थित दिसणार म्हणलं. आणि ब्लाऊज एकदम छोटा आहे बरं का. लय पण असा मोठा नाही. आणि ब्लाऊज बघा कसा वाटतोय. नक्की सांगा कसा वाटतोय ते. आणि हा ब्लाऊज शिवायचा आहे बरं का. अस्तर कट केले पण कपडा कट करायचा राहिलाय. म्हणलं आता तो शिवायला घ्यावा. त्याच्या आधी म्हणलं ह्या भैयाच्या शर्टाच्या गुंड्या तुटलेल्या बघा. मग त्या गुंड्या टाचून घेतल्या. म्हणलं आता टी व्ही बघत बघत आपलं. आणि कसं झालं ह्या गुंड्यांच्या मागची बाजू तुटली. अशी गुंड्या वरच्या चांगल्या आहेत पण जिथनं आपण हे करतो ना ती तुटले. मग आता म्हणलं तरी पण तसंच आपलं मी टाचले राहिलं म्हणलं थोडे दिवस आणि तुटल्यावर मग नवीनच गुंड्या बसवा येतील म्हणून आता तात्पुरतं घेतलंय बसवून.